तर मंडळी, हा आहे हॉस्पिटलचा डे 3 आणि आत्ता मी सकाळी 10 वाजलेत घरी आलेली आहे आणि रात्रीचं जे सगळं टिफिन होतं ते सगळं मी सोबत घेऊन आलेली आहे. आता हे सगळं मी क्लीन करणार. सगळ्यात आधी चहा पिणार, कारण की मी चहा घेतलेला नाही अजूनपर्यंत, त्याच्याशिवाय माझ्या कामाला सुरुवात होत नाही. आता जरासं घराचं क्लिनिंग करून घेते. हे सगळे जी कालची भांडी होती ती घासून घेते आणि आधी जे मी घासून गेले होते ती सगळी भांडी पण मला लावून घ्यायची आहेत व्यवस्थित. आज मला पालकाचे पराठे बनवायचे आहे आणि ही कोथिंबीर आहे जी फ्रीजमध्ये ठेवल्याने थोडीशी अशी कोमेजून जाते, पाण्यात टाकली की छानपैकी फुलून येते. आणि आता पालक धुवून मी साईडला ठेवून दिलेला आहे. त्याच्याबरोबर मी खिचडी बनवते आहे मुगाच्या डाळीची. डाळ आणि तांदूळ छानपैकी धुवून घेतलेला आहे. कुकरमध्ये तेल, जिरं आणि थोडासा हिंग घालून मी फोडणी दिलेली आणि त्याच्यात मी आता हे डाळ तांदूळ टाकून त्याला कुकरला लावून दिलेला आहे. पालक जी आहे ही मी डायरेक्ट ग्राइंड करून घेते धुवून. त्याच्यामध्ये मी लसणाच्या पाकळ्या, मिरची आणि थोडंसं जिरं घातलेलं आहे. मला असं वाटतं की त्यातलं जे काही प्रोटीन, विटॅमिन जे काही आपल्याला मिळणार आहे ते सगळं आपण जर उकडून घेतलं तर ते वाया जाईल. त्याच्यापेक्षा मी डायरेक्ट ग्राइंड करून घेते आहे. कणिक मळून त्याला मी असं साईडला ठेवून दिले तेल लावून छानपैकी. आणि मला शेंगदाण्याची चटणी बनवायची आहे आज, त्याच्यासाठी म्हणून मी शेंगदाणे भाजत ठेवले साईडला आणि टमाटरची चटणी करायची आहे. त्याच्यामुळे मी टमाटे कापायला घेतलेले आहेत. अनुला 2 अंडी द्यायची आहे उकडून, त्याच्यासाठी अंडी बॉईल करायला ठेवलेली आहेत. शेंगदाण्याची चटणी अनुला खूप आवडते, त्याच्यामुळे मी आता थोड्याशा ज्या मिरच्या आहेत त्या थोड्या मॉइस्ट झाल्यामुळे ना ग्राइंड होत नाहीत व्यवस्थित, त्याच्यामुळे त्याला सुद्धा भाजून घेतले थोड्याशा मिरच्या सुद्धा. आणि आता मी टमाटरच्या चटणीला इथे फोडणी देते. नॉर्मल आपलं तिखट, हळद, मीठ घालून फोडणी दिलेली आहे. त्याला थोडी साखर लागते कारण की अनुला खूप जास्त आंबट नाही आवडत, त्याच्यामुळे त्याच्यासाठी साखर घालते त्याच्यामध्ये मी चटणीमध्ये. आणि आता जी कणिक मी मळून ठेवली होती ती छानपैकी सॉफ्ट झाली आहे, त्याच्यामुळे आता पराठे बनवून घेते पालकाचे. दह्याबरोबरही खाता येतात हे, पण त्याला कफ झालाय, खोकला आहे, त्याच्यामुळे दही त्याला देता येणार नाही. खिचडीबरोबर खायला मी मिरचीचं तेल तळून घेते. त्याच्यात मिरची आणि लसूण आणि जिरं घातलेलं आहे. इथे मी आता ग्राइंड करून घेते ही शेंगदाण्याची चटणी. त्याच्यामध्ये तिखट, थोडंसं जिरं वगैरे घातलंय, मीठ घातलंय आणि ही चटणी मी आता एका छोट्याशा डबीमध्ये काढून घेते. जे बॉइल्ड एग होते ते छान थंड झालेत, त्याच्यामुळे त्याची साल काढून सुद्धा पॅक करून घेतलं आहे. माझी चटणी सुद्धा बनलेली आहे, त्याच्यात छान कोशिंबीर घालून वरून गार्निश केलेला आहे. आणि आत्ता मी हॉस्पिटलला जायला निघालेले आहे. आणि या 3 दिवसाच्या हॉस्पिटलच्या वारीमध्ये माझा अवतार पांडुरंग झालेला आहे, कारण की ऑफिस पण असतं, घरातलंही काम असतं, त्याला हॉस्पिटलमध्ये जाऊन बघायचं असतं, टिफिन द्यायचा असतो. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी आता कंप्लीट टायर्ड झालेली आहे. हा अनुचा रिपोर्ट आलेला आहे म्हणून तो बघत होते मी. मला काही समजत नव्हतं, पण तरी मी बघितला आणि तो ठेवून दिला. आता मी जो टिफिन आणलेला आहे तो सगळा अनपॅक करते, कारण की थोडा गरम असतो ना, तर संध्याकाळपर्यंत तो राहणार नाही, खराब होईल त्याच्यामुळे. तर चला, आता मी छानपैकी अनुला जेवण वाढून देते, त्याला जेवायला देते आणि औषध वगैरे देते. इथेच मी ब्लॉग एंड करते आहे. नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. बाय बाय.